कुठल्या सीईटीला विचारलाय हे सुद्धा डाव्या बाजूला ते दाखवत असतं. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना इनडायरेक्टली असं कळतं की बाबा आमका IIT ला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही मी बरोबर दिलं, म्हणजे मला आजही मला हे करता येऊ शकते. आता हा झाला ट्युटोरियल मोड. ह्या दुसरा मोड आहे समरी मोड. समरी मोड म्हणजे काय तर वन लाईन समरी, एकच ओळ प्रश्न आणि उत्तर, तो प्रश्नही असेल ते उत्तरही असेल, असे एका टॉपिकवर अशा त्यांनी शेकडो अशा समरीज दिलेल्या आहेत की त्यामध्ये असं कंटाळवाणं तुम्हाला वाटत नाही. आणि हो, ट्युटोरियल आणि जे काय समरी मोडमध्ये जे काही वन लाईन समरी दिली आहे इतकी अत्यंत सोप्या भाषेत आहे की इयत्ता 5वीतल्या विद्यार्थ्याला जरी वाचायला सांगितलं तर ते वाचता येतं आणि ते समजतं आणि त्याच्याबद्दल त्या विषयाबद्दल त्याची गोडी वाढते. सोप्या इंग्रजीमध्ये दिलेलं आहे. हा, आता तिसरा मोड जो आहे तो सब्जेक्टिव्ह मोड. बेसिकली हे सॉफ्टवेअर देताना गेल्या 2 वर्षामध्ये मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले की हे सीईटीचं सॉफ्टवेअर आहे, मग आमचा रेग्युलर अभ्यास कसा होणार. तर मित्रांनो, ही गोष्ट फार महत्वाची जाणून घ्यायची आहे की हे क्लिअर सॉफ्टवेअर तुमचं नुसतं सीईटी किंवा ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामचाच नुसतं अभ्यासासाठी पुरतं नाही आहे, तर हे तुमच्या 11वी आणि 12वीच्या अकॅडमिक इयरला सुद्धा तुमच्या अभ्यासाला हे मदत करतं. तर हे ह्या पद्धतीने मदत करतं की एक प्रश्न विचारला असेल तर त्याचं उत्तर नेमकं काय द्यायचं. पुस्तकामध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर समजा अपेक्षित मध्ये बघायला गेला किंवा कुठेही बघायला गेला तर एका प्रश्नाचे 5-6 पानं दिलेलं आहे उत्तर. आता विद्यार्थ्याला असं वाटतं मी ह्यातलं नेमकं काय लिहायला पाहिजे, नेमकं परीक्षकांना काय नेमकं हवंय. तर ह्या दृष्टीने हे सॉफ्टवेअर असं करतं. प्रश्न वाचला की गिव्ह ट्युटोरियल असं एक बटन आहे, त्याच्यावर क्लिक केल्याबरोबर अख्खं ट्युटोरियल त्या विद्यार्थ्याच्या समोर ते उघडतं. आणि एवढ्यावर ते थांबत नाही, तर परीक्षकाला ह्या प्रश्नाचं काय उत्तर अपेक्षित आहे तेवढ्या गोष्टी फक्त ते हायलाईट करतं की त्या विद्यार्थ्यांनी विनाकारण पूर्णपणे ट्युटोरियल वाचत बसायची काही आवश्यकता नाही. त्याचं नेमकं उत्तर अपेक्षित काय आहे हे त्या विद्यार्थ्याला कळतं. ह्याचा एक फायदा होतो, मला काय लिहायला हवंय म्हणजे विचारलंय काय आणि मी लिहायला काय हवंय. दुसरी गोष्ट, माझा वेळही वाचतो. तिसरी गोष्ट, मला माहित असतं की काय लिहायचंय, त्यामुळे माझी आत्मविश्वासाची लेवल ही वाढत राहते. हे सब्जेक्टिव्ह मोड हा काम करतो आणि हा प्रत्येक विषयावर तुम्हाला मदत करत असतो. ह्याच्या पुढचा मोड आहे फार करमणुकीचा आणि आनंददायी, म्हणजे ॲनिमेशन मोड. ह्या ॲनिमेशन मोड मध्ये प्रत्येक विषयाची मिळून PCMB Z म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी आणि मॅथमॅटिक्स ह्या सगळ्यांची मिळून जवळजवळ 125 ॲनिमेशन्स ह्या सॉफ्टवेअरमध्ये दिले आहेत. तुम्ही एक विचार करा, एका ॲनिमेशनचा अभ्यास तुम्ही केला तर तुमचा कमीत कमी 1 मार्क तुमचा ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामच्या दृष्टीने झाला. जर 125 ॲनिमेशनचा तुम्ही अभ्यास केला तर तेवढे गुण तुमचे 100% तुमच्या मालकीचे झाले. राहिल्या बाकीच्या गोष्टी तर गणित वगैरे आहेत, तर ती तुम्ही कशी सोडवायची हे सुद्धा हे ॲनिमेशन शिकवतं. म्हणजे गणित सुद्धा ॲनिमेशन मधनं शिकवलं जातं. फिजिक्सचे इक्वेशन्स असतील, लॉज असतील, मॅथमॅटिक्सचे इक्वेशन्स असतील, मॅथमॅटिक्सचे काही लॉज असतील, हे सुद्धा त्यामध्ये, म्हणजे अगदी मराठीत बाळगून सांगतो, उंची कशी मोजायची, लांबी कशी मोजायची, डायगोनल कशा पद्धतीने काढायचं, हे ह्या ॲनिमेशनच्या माध्यमातून शिकवलं जातं. किंवा रिफ्लेक्शन असेल फिजिक्स मधलं, किंवा पॅरालॉग्राम वगैरे असे असतील. आता हे शब्द मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, मी MMS वगैरे केलंय, BCom केलं, DBM केलं वगैरे. आमचा दुरान्वयाने ह्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीची 10वी नंतर काही संबंध आलेला नाही. आणि 10वीत असताना सुद्धा आम्हाला तेवढी त्याची गोडी वाटली नाही का, आम्हाला समजतच नव्हतं. तर आम्ही नसतो का फिजिक्सला, आम्ही सायन्सलाच गेलो असतो, काहीतरी वेगळं झालो असतो. पण आम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. आजच्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि ह्या ॲनिमेशनच्या माध्यमातून इतक्या सुंदर सुंदर गोष्टी दाखवल्या आहेत की आपल्या पुढे कुठलाही प्रश्न उपस्थित राहत नाही, की आपल्याला कुठली शंका उपस्थित राहत नाही, किंवा आपल्याला काय कळलं नाही असं काही राहतच नाही. इथं सर जरा थोडंसं थांबवतो तुम्हाला मी, आणि थोडंसं इथं आपल्या दर्शकांसाठी एक अधिक माहिती देतो मी की आपल्याकडे माहिती आहे ना की A फॉर ॲपल, म्हणजे ॲपल दाखवलं तर लहान मुलाला आणि त्याला ॲपल पाहिलं की त्याला A आठवतो. किंवा मराठीमध्ये आपण लहानपणी जे शिकलेलो होतो तर ग गणपतीचा, म्हणजे तसं इंग्रजीमध्ये सुद्धा प्रत्येक अल्फाबेटच्या अनुषंगाने एक A फॉर ॲपल, B फॉर बॅट, C फॉर कॅट वगैरे वगैरे आपण शिकतो. तर एक सायंटिफिक त्याच्यामधला जो गणित आहे तर त्याच्यात ते असं आहे की आपल्याला ज्या वेळेला एखादी नवीन गोष्ट आपल्या मेंदूमध्ये रुजायची असेल तर आपल्याला चित्रलिपी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करते. म्हणजे आपण शब्दापेक्षा किंवा आवाजापेक्षा हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला त्याचं आकलन जास्त चांगल्या पद्धतीने व्हिज्युअलायझेशन म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामुळं ह्या म्हणजे सायन्स सारख्या किंवा अगदी गणितासारख्या विषयामध्ये सुद्धा. आणि दुसरी गोष्ट एक जाता रेफरन्स असा की जगामध्ये जी काही एक चित्रलिपी आहे ती जपानमध्ये किंवा चायनामध्ये वापरली जाते. आणि मग चायनामधल्या मंडळींना खूप त्यांची बौद्धिक
क्षमता किंवा बुद्ध्यांक त्यांचा खूप चांगला आहे असं म्हणलं जातं का, तर त्यांची लिपीच आहे ती चित्रलिपी आहे, तर त्याच्यामुळे त्यांचा बुद्ध्यांक हा खूप चांगला आहे असं मानलं जातं जगभरामध्ये. तसंच की आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे गणिताचं ॲनिमेशन हा एक आपल्याला एक म्हणजे थोडा इंटरेस्टिंग असा भाग आहे की ॲनिमेशन मधनं गणित आपण समजून घ्यायचं, म्हणजे ते एक इंटरेस्टिंग होत सगळ्या गोष्टी जातात. आणि मग चित्र पाहिल्यानंतर आपल्याला कोणीतरी सांगणं, आपण काहीतरी शब्दामध्ये ते सोडवणं किंवा इक्वेशनच्या दृष्टीनं सोडवत जाणं पेक्षा आपल्याला समजा एक चित्राच्या मधनं व्हिज्युअलायझेशन मधनं एक दृश्यीकरणामधनं आपल्या समोर ते आल्यानंतर ते फिट होतं असं त्या मुलांच्या याच्यामध्ये अनुभव मिळतो त्यांना. आणि अनुभूती मिळते, अनुभूतीच आहे की ज्यामुळं काय होतं की कुठलीही शंका उपस्थित राहते. आपण उदाहरणार्थ एखादी गोष्ट आपल्याला आपण वाचलेली असेल तर ती आपण विसरून जातो कालांतराने, बरोबर. पण तुम्ही एखादा अपघात डोळ्याने पाहिला असेल किंवा एखादी चांगली गोष्ट तुम्ही पाहिली असेल किंवा एखादा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर त्यातली छोटी छोटी गोष्ट सुद्धा तुमची कधी विसरत नाही. तर वसंत सरांनी काय केलं, ह्या सॉफ्टवेअर मध्ये जास्तीत जास्त वाटा त्याने अॅनिमेशनचा दिलाय की तुम्हाला कुठली शंकाच राहू नये आणि कुणी काय सांगावं म्हणजे सांगी वांगी ज्ञानावर अवलंबून न राहता त्या गोष्टीचा स्वतः आपण अनुभव घ्यावा. आणि आपल्याला कळलं, मग आपल्या परीक्षेच्या दृष्टीने समजण्यापेक्षा आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव झाला तर आपण फार चांगल्या पद्धतीने ते प्रेझेंट करू शकतो, आपण त्याचं चांगलं प्रेझेंटेशन करू शकतो. आणि ज्या वेळेला ही क्षमता आमच्या विद्यार्थ्यांमध्ये येईल तर त्यावेळेला ह्या विषयाचंच काय, ह्या संपूर्ण ह्या गोष्टीचे ते मास्टर होतील, ह्यामध्ये कुठली शंका राहत नाही. तर हा झाला एक मी कन्व्हेन्शनल मोड सांगितला. म्हणजे सर आपल्याला गुंडाळी फळ्याद्वारे दाखवायचे किंवा फळ्यावर असं चित्र वगैरे काढून दाखवायचे किंवा भित्तीपत्रकांवर आपल्या शाळेच्या भिंतींवर अशी बऱ्याचशा शाळांमध्ये आपण पाहतो की अशी चित्र काढलेली असतात की ते प्रबोधनाचं एक काम करत असतात. तर ह्या दृष्टीने ह्यामध्ये चलचित्राच्या पद्धतीने अॅनिमेशन्स तयार केली आहेत की डोळ्याचं कार्य कसं होतं, पचन कसं होतं किंवा मायक्रोस्कोप कशा पद्धतीचा असतो, तो कसा कसा म्हणजे काम करतो वगैरे वगैरे, असे असंख्य तुम्ही हे पाहू शकता. आणि हे फार म्हणजे अभ्यास करत असताना असं ते काहीतरी किचकट वगैरे असं न राहता हे फार असं मनोरंजनात्मक आणि फार असं एक मित्र म्हणून हे शिकवण्याचा प्रयत्न करतं. दुसरा कन्व्हेन्शनल मोड आहे तो आहे कन्सेप्ट मोड. बेसिकली सायन्स इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट. आता कन्सेप्ट मध्ये त्यांनी 3 भाग केलेत. प्रत्येक विषयाचे प्रिन्सिपल्स ह्याची एक यादी केलेली आहे. आणि आजपर्यंत ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम आणि सीईटीज आणि तुमच्या 11वी 12वीच्या दृष्टीने त्या पर्टिक्युलर प्रिन्सिपलवर नेमकं किती गुण मिळालेत ते जास्तीत जास्त गुणापासून कमीत कमी गुणापर्यंत असं त्यांनी ते संपूर्ण अशी यादी तयार केली आहे. आणि त्याच्यासमोर एक मोकळा रकाना ठेवलाय की त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही माध्यमातून ह्या सॉफ्टवेअरवर त्यांनी अभ्यास केला तर त्या पर्टिक्युलर त्या प्रिन्सिपलवर किंवा त्या पर्टिक्युलर लॉवर किंवा त्या पर्टिक्युलर इक्वेशनवर त्या विद्यार्थ्याची किती पकड झाली आहे ते गुण त्या मार्काच्या समोर येतात. म्हणजे उदाहरणार्थ एक मॅग्नेटिझम म्हणून जर असेल किंवा त्यात पॅरलोग्राम वगैरे असेल, त्याला जर 6 मार्क असतील तर त्या विद्यार्थ्याचे त्या तारखेपर्यंत किती गुण त्या प्रिन्सिपलवर त्याचे झाले आहेत, इतका मायक्रो लेवलवर हे तुम्हाला अभ्यास दाखवत असतं. आणि त्यात त्यांनी काय करायचंय, प्रिन्सिपलवर क्लिक केल्याबरोबर ते प्रिन्सिपल समोर दिसतं किंवा तो लॉ समोर दिसतो किंवा ते इक्वेशन समोर दिसतं. आणि ते दिसल्यानंतर त्यांनी गिव्ह क्वेश्चन्सवर क्लिक केलं की त्याच्यावर असंख्य प्रश्न म्हणजे 10 प्रश्न 50 200 सुद्धा प्रश्न ते विचारतं. आणि हे विचारण्यापाठीमागची भूमिका ही असते की तुम्ही त्या प्रश्नांना सामोरे जा, त्या प्रश्नाचे 4 उत्तरापैकी कुठला आपला पर्याय निवडा. आणि ह्या व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून की एक प्रश्न आहे 4 उत्तर आहेत, आता तुम्ही हा ए पर्याय निवडला होता, मग ते चुकलं तर बरोबर नेमकं काय ते दाखवण्याचा ते सॉफ्टवेअर प्रयत्न करतं. ह्यानंतर परत 2 ते समजा चुकलं असेल उत्तर तरी तुम्ही काय गांगरून वगैरे जायचं कारण नाही. आणि 2-4 प्रश्न तुम्ही उत्तरं दिली की परत 5व्यांदा ते थोड्याशा वेगळ्या भाषेमध्ये, वेगळ्या शब्दामध्ये किंवा वेगळ्या मांडणीमध्ये तोच प्रश्न विचारतं की ज्याचं उत्तर तेच असेल. मग ते विद्यार्थ्याला विचार करायला हे सॉफ्टवेअर भाग पाडतं, अरे मी मगाशी एक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे मी दिलेलं असताना हे चुकीचं आलं होतं आणि हे अमकं उत्तर बरोबर होतं, चला मी हे क्लिक करूया. मग हे करत असताना त्या विद्यार्थ्याची आठवण म्हणजे थोडक्यात स्मरणशक्ती, रिकॉल करण्याची शक्ती वाढवायचं हे सॉफ्टवेअर करतं. हे एक शास्त्रीय पद्धत आहे की तुम्ही जी गोष्ट तुमची लक्षात राहायची असेल तर त्याच्यावर तुम्ही वेळोवेळी जा आणि वेळोवेळी त्याच्यावर सराव करा आणि तुमची ती क्षमता वाढेल. तर हे 2 मोड जे आहेत, कन्सेप्ट मोड आणि नर्चर मोड, हे 2 मोड जे आहेत हे कन्व्हेन्शनल पद्धतीचे आहेत. आता ह्याच्यातला 3रा मोड जो आहे ना तो फिल्टर मोड आहे. आता
फिल्टर मोड हे काय काम करतो माहिती आहे, तो एक पद्धतीचं तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतो. म्हणजे नर्चर मोड आणि कन्सेप्ट मोड मध्ये जे जे चुकीची उत्तरं तुम्ही दिले ती चाळण आहे थोडक्यात. फिल्टर मोड म्हणजे की ज्या प्रश्नांची तुम्ही बरोबर उत्तर दिली ते तुमच्या अभ्यासातून निघून जातील आणि जी चुकीची उत्तरं दिली ती सगळी फिल्टर मोड मध्ये पडतील. बर, म्हणजे तुम्ही ज्या प्रश्नांची चुकीची उत्तरं दिली असतील तुम्ही तिथं जावा आणि त्या त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. मग त्यामध्ये हेल्पलाईन्स दिल्या, त्या हेल्पलाईन्स वेळोवेळी वापरा. ह्याने काय होईल, प्रश्न वाचला जाईल, त्याचे पर्याय वाचले जातील. त्या हेल्पलाईन्स वापरताना त्या हेल्पलाईन प्रिन्सिपल, लॉज, इक्वेशन, ट्युटोरियल सगळं तुमच्या पुढे येईल. ह्यात मजेची गोष्ट अशी आहे की जर समजा तुम्हाला प्रिन्सिपलच्या माध्यमातून समजलं नाही, लॉच्या माध्यमातून समजलं नाही, इक्वेशनच्या माध्यमातून समजलं नाही, तुम्हाला क्ल्यू दिलेला असेल त्याच्याही माध्यमातून समजलं नाही, सरळ ट्युटोरियलवर क्लिक करा. जे ट्युटोरियल तुम्ही वाचलं होतं ते अख्खं ट्युटोरियल तिथं दाखवेल आणि त्या ट्युटोरियलमध्ये नेमकं उत्तर काय आहे त्याच्यावर ते हायलाईट करेल. बर, म्हणजे अख्खं ट्युटोरियल वाचत बसायला तुमचा वेळ घालवायची गरज नाही. पर्टिक्युलरली 11वी 12वी ह्या 2 वर्षामध्ये मुलांवर जे टेन्शन आहे हे कमी करण्यासाठी हे सॉफ्टवेअर आपल्याला जास्तीत जास्त मदत करेल. आणि फिल्टर मोडमध्ये हे तुम्ही वेळोवेळी जाऊन जेवढे आपले चुकलेले प्रश्न आहेत ते बरोबर करत गेलात तर तुमची गुणाची पातळी तर वाढेलच, तुमच्या आत्मविश्वासाची लेवल सुद्धा वाढेल. आता ह्याच्या पुढचे 2 सगळ्यात महत्वाचे मोड आहेत. एक आहे त्यातला ॲटो मोड, म्हणजे पिरियॉडिकल टेस्ट घ्यायच्या आपल्या. आता तुम्ही विद्यार्थी ज्या वेळेला परीक्षा देता, मग ती चाचणी असेल, मग ती क्लासमध्ये घेत असतील किंवा कॉलेजमध्ये घेत असतील, साधारण परीक्षा तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला साधारण हातामध्ये उत्तरपत्रिका यायला साधारण कमीत कमी 24 तास लागतात किंवा जास्तीत जास्त 1 महिनाही लागतो. मग ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये ती उत्तरपत्रिका येते त्यावेळेला परीक्षा देतानाची तुमची मानसिकता ही त्यावेळी राहिलेली नसते. त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलंय तिथं फुली मारली जाईल. मगाशी तुम्ही बद्रे सर बोललात की असं असतं तर तिथं चुकीचं उत्तर ते बरोबर सुद्धा करून दाखवतं. तर हे सॉफ्टवेअर हे मदत करतं. परीक्षा देत असताना त्या टॉपिकवरची तुम्ही परीक्षा देताय तर एक तुम्ही कुठलाही टॉपिक निवडला तर त्याच्यावर तुम्ही परीक्षा देत असताना ते त्या टॉपिकवरचे असंख्य प्रश्न विचारेल. 1 प्रश्न 4 उत्तर ह्या माध्यमातून. पण तुमची जी हेल्पलाईन आहे ही हेल्पलाईन मात्र ते हाईड करून टाकतं. का तर तुम्ही परीक्षा देताय त्यामुळे तुम्ही हेल्पलाईन वापरायची. ॲटो मोडमध्ये असताना, ज्या ॲटो मोडमध्ये असताना आणि एक्झाम मोड पुढचा जो आहे त्यामध्ये तुमची हेल्पलाईन ते तात्पुरतं काढून घेतं की तुम्ही मनानेच विचार करून उत्तरं देत जा. आणि हे देत असताना खाली मेमरी इंडिकेटर ठेवलेला असतो की तुम्ही लर्निंगमध्ये आहात किंवा लर्नमध्ये आहात किंवा मास्टरिंगमध्ये आहात किंवा मास्टर्डमध्ये आहात. जशी तुम्ही उत्तरं चांगली चांगली देत जाल तसं तसं हा मेमरी इंडिकेटर पुढं पुढं तुमचा चालत जातो. हा फिल्टर मोडमध्ये आणि ॲटो मोडमध्ये काम करत असतो. आणि हे करत असताना तुम्ही त्या टॉपिकवरची पूर्ण प्रश्नाची उत्तरं देत गेलात आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की हे सॉफ्टवेअर विचारतं की आता सबमिट करायचं का, मग तुम्ही ओके म्हणा. ओके म्हणल्याबरोबर तुम्हाला ते तुमचा रिझल्ट दाखवतं. परंतु ज्या वेळेला तुम्ही परीक्षा देत असता तेव्हा जशी हेल्पलाईन हाईड केलेली असती तशी उत्तरं देताना तुम्ही बरोबर दिलेत का चुकी दिले हेही या परीक्षेमध्ये ते तुम्हाला सांगत नाहीत त्या क्षणाला. परंतु तुम्ही सबमिट पेपर केला की तुम्हाला किती प्रश्नांना तुम्ही गेला होतात, किती प्रश्नाची बरोबर उत्तरं दिलीत, किती प्रश्नांची चुकीची उत्तरं दिली, किती प्रश्न अनुत्तरित ठेवले आणि तुम्हाला आज त्या एका पर्टिक्युलर टॉपिकवर तुम्हाला किती गुण मिळाले आहेत. मग जी बरोबर उत्तर दिली प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आणि जी चुकीची दिली असतील मात्र 25% त्याचे मायनस मार्किंग होतं. हे ह्यासाठी दिलंय की मुलांची कॉन्फिडन्स लेवल वाढली पाहिजे की चुकीची उत्तरं दिली ते मायनस झाली ह्याची जाण त्यांना सीईटी आणि ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामच्या दृष्टीने त्यांना राहिली पाहिजे. हे त्याच्या पाठीमागची भूमिका आहे सॉफ्टवेअरची. आता तुम्ही ज्या वेळेला हे गुण पाहताना त्याच वेळेला उजव्या हाताला हे सॉफ्टवेअर त्याचे सब टॉपिक असतील. उदाहरणार्थ मेकॅनिक्सचा तुम्ही अभ्यास आता मेकॅनिक टॉपिकवर तुम्ही ऑटो मोडमध्ये परीक्षा दिली आहे तर त्याच्यावर 265 सब टॉपिक्स आहेत. ह्या प्रत्येक सब टॉपिकवर ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड, डी ग्रेड, ई ग्रेड अशा पद्धतीनं ते कलर करतं, कलर कोडिंग करतं. ए ग्रेडला वेगळा कलर, बी ग्रेडला वेगळा कलर. मग ह्याचा उपयोग ह्या मुलांना असा होतो की माझा मेकॅनिक्समधल्या नेमक्या कुठल्या टॉपिकमध्ये चांगला अभ्यास झालाय आणि माझा कुठल्या सब टॉपिकमध्ये मी कमी पडतोय. म्हणजे तुम्ही सगळंच मेकॅनिक्स शोधत बसण्यापेक्षा जिथं तुम्ही कमी पडताय त्या ठिकाणी तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यावर तुमची जास्तीत जास्त चांगली गुणवत्ता कशी मिळेल ह्या पद्धतीने बघा. मग जिथं कमी पडतोय आपण त्याचे ॲनिमेशन जाऊन बघूया
जिथं कमी पडतं त्याचे प्रिन्सिपल्स जाऊन बघू, लॉज बघू आणि ह्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करता येईल की जेणेकरून कुठल्याही दुसऱ्या माध्यमाची तुम्हाला गरज पडणार नाही. आता ह्याच्या